गोंधळ चित्रपटासाठी एक आधी व्हिडिओ बनवली होती कलेक्शनची की सपोर्ट हवाय चित्रपटाला आणि फायनली तो थोडाफार सपोर्ट गोंधळ चित्रपटाला मिळताना दिसतोय. कारण रविवारी ह्या चित्रपटाला फक्त 6 शोज होते मुंबईमध्ये आणि आता जवळपास 30च्या आसपास गेलेले आहेत. सो काहीतरी सपोर्ट मिळतोय आणि जो कंटेंट आहे तो जिंकतोय असं म्हणू शकतो. तर गोंधळ आणि असंभव या दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. पुन्हा एकदा सांगेन की मराठी चित्रपटांचं जे कलेक्शन आहे ते खूप कमी युट्यूब चॅनल्सला सांगितलं जातं ना. सो त्यापैकी आपलं चॅनल, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा. कारण खूप मेहनत लागते माहिती जाणून घ्यायला आणि तुम्हाला सांगायला. तर होपफुली तुमचा एक लाईक खूप सपोर्ट करून जाईल. तर गोंधळ ह्या चित्रपटाचा जी चर्चा आहे ती खूप रंगली आहे. म्हणजे हिंदी युट्यूबर्सने सुद्धा या चित्रपटाचा जो रिव्ह्यू केलेला आहे. सो हळूहळू चित्रपटाचा जो कंटेंट आहे आणि जी माउथ पब्लिसिटी आहे ती वर्क करते असं म्हणू शकतो. कारण मोठे चित्रपट आले होते, मस्ती 4 आणि अजून एक कोणतरी मोठा एक चित्रपट आहे. सो हिंदी चित्रपटांच्या गर्दीमध्ये कुठेतरी गोंधळ चित्रपट हरवला असं म्हणू शकतो. कमी प्रेक्षक सुद्धा सुरुवातीला गेले नाही, त्यामुळे सुद्धा ते घडलं. तर गोंधळ चित्रपटाला लागून एकूण 10 दिवस कंप्लीट झालेत आणि ह्या 10 दिवसांमध्ये चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 55 लाख एवढंच. म्हणजे हा आकडा पुन्हा एकदा सांगेन की डिझर्व अजिबात करत नाही हा चित्रपट, पण आपल्याला औपचारिकता म्हणून सांगावं लागतं. आता ग्रॉस कलेक्शन जे झालेलं आहे तर ते आहे 10 दिवसांनंतर गोंधळ चित्रपटाचं, तर ते आहे 61 लाख एवढं. आता हा चित्रपट 1 कोटी सुद्धा किती लवकर पार करेल, अजून किती माउथ पब्लिसिटी वाढेल हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बजेटच्या बाबतीत म्हणाल तर हा चित्रपट कुठेतरी 4 कोटीच्या आसपास तरी बनला असावा, 3 ते 4 कोटीच्या आसपास. सो बजेट रिकव्हर होईल का हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आता असंभव चित्रपटाबद्दल बोलूयात. असंभव चित्रपटाची सुद्धा तितकीच चर्चा आहे. बुक माय शोला जर का तुम्ही पाहाल तर खूप छान छान रिव्ह्यूज येतात आणि मला वाटतं की सचित पाटील यांचा क्षणभर विश्रांती हा जो चित्रपट होता तो त्याचे जे डिरेक्शन होतं इतकं पिन पॉइंट होतं आणि इतकं अजूनही चित्रपट नॉस्टॅल्जिक करून देतो ना तो जेव्हा आपण चित्रपट पाहतो. त्यामुळे सचित पाटील यांचं असंभव या चित्रपटाला डिरेक्शन आहे आणि ऑसम चित्रपट आहे. तुम्ही नक्कीच जा चित्रपटाला, मी रेफर करेल. मी त्या चित्रपट पाहिला, खूप छान चित्रपट आहे, त्याचा रिव्ह्यू पण देईन. आता असंभव चित्रपटाच्या कलेक्शन बाबतीत म्हणाल तर 3 दिवस झालेले चित्रपटाला लागून आणि 3 दिवसानंतर असंभव चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 34 लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय तर ते आहे 40 लाख एवढं. आता हा चित्रपट हळूहळू त्याच्या माउथ पब्लिसिटीमुळे जसा गोंधळ पुढे येतो तसाच असंभव हा चित्रपट सुद्धा पुढे येतोय आणि मस्ती 4 ह्या चित्रपटाचे हळूहळू जे शोज आहेत ते कमी करण्यात येतं. कारण त्याचा क्रेज तेवढा दिसत नाहीये मुंबईमध्ये. सो हळूहळू कमी होत आहेत आणि असंभव आणि गोंधळ या चित्रपटाचे शोज वाढवण्यात येतात. सो हे बघायला खूप सुखदायी चित्र आहे. आणि काय ना की जर का एखादा चित्रपट चांगला नसेल ना हिंदी मधला तर त्याला 6-6, 7-7 शोज का देतात हे कळत नाही. मी बुक माय शोला मला दाखवीन मस्ती 4 चित्रपटाचे जे शोज आहेत. एवढे शोज काय यार, एक तर हा चित्रपट चालत नाहीये आणि तीच ती ऍडल्ट कॉमेडी वगैरे ते मला खरंच पटलं नाही. पण एखादा चांगला कंटेंट असणारा म्हणजे गोंधळ आणि असंभव दोन्ही चांगले कंटेंट असणारे चित्रपट त्याच्यामुळे त्याची गळचेपी होते. सो ते नाही व्हायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. सो होपफुली गोंधळ हा चित्रपट लवकरच 1 कोटी क्रॉस करेल आणि असंभव हा चित्रपट सुद्धा 1 कोटी लवकरच पार करेल. आणि असंभव चित्रपटाचा बजेट पाहिला तर जवळपास तो 2 ते 3 कोटीच्या आसपास असणार आहे. सो होपफुली तो चित्रपटाचा बजेट कव्हर करेल आणि दोन्ही चित्रपट माउथ पब्लिसिटीमुळे खूप चालतील. तर हे होतं दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन. पुढच्या कलेक्शनसाठी आणि रिव्ह्यूसाठी आपलं चॅनल पाहत राहा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.